सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कोकाटे सेवानिवृत्त, 30 वर्षांची प्रामाणिक सेवा। पोलीस खात्यात नोकरी म्हटली की अहोरात्र सेवा, कधी सणवार मंगल कार्य असो कुटुंबासोबत साजरे न करता नागरिकांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभे राहणे, यातून थोडासा वेळ मिळाला तर तो कुटुंबाला देणे ही रीत पोलीस विभागात काम करणाऱ्या प्रत्येकाला अंगीकारावी लागते। सेवा बजावता बजावता आपण सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर कधी पोहोचलो हेही समजत नाही। असाच काहीसा अनुभव पुणे शाखा युनिट 1 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राधाबाई शहाजी कोकाटे दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेत। प्रवीण कोकाटे यांच्या सेवानिवृत्ती सोहळा 2 जुलै 2024 रोजी अक्षदा लॉन्स राजबिहारी लिंक रोड म्हसरूड नाशिक येथे संपन्न झाला। यावेळी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, एसीपी आनंदा वाघ, पोलीस निरीक्षक कुलकर्णी, सरपंच भारत कोकाटे, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन अध्यक्ष किशोर काळे, माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, माजी अध्यक्ष प्रवीण खाबिया, माजी अध्यक्ष किशोर मराठा, मंच अध्यक्ष बापूसाहेब चव्हाण यांच्यासह आरती प्रवीण कोकाटे, आकाश प्रवीण कोकाटे, धरती अक्षय पाटील, गगड प्रवीण कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्या सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी कोणीही हार, पुष्प, गुच्छ, शाल असे काहीही न आणता भेटवस्तू म्हणून शालेय साहित्य आणावे असे आवाहन कोकाटे यांनी केले होते। त्याला त्यांच्या मित्रपरिवाराने चांगलाच प्रतिसाद दिला। प्रवीण कोकाटे हे 30 वर्षांची प्रामाणिक सेवा बजावून निवृत्त झाले। प्रवीण कोकाटे यांचे सायकल प्रेम जगजाहीर आहे। पोलीस खात्यात सेवा बजावताना अनेक वर्ष सायकलवरून प्रवास करीत, तसेच सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला येतानाही ते पत्नीला सायकलवरच डबल सीट घेऊन आले। प्रेमामुळेच ते नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनशी जोडले गेले। प्रवीण कोकाटे यांनी आजवर अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे। सेवानिवृत्त सोहळ्यानिमित्त कोकाटे यांच्या मुलांनी 4 चाकी भेट देत कृतज्ञता व्यक्त केली। सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। सायकल घेऊन आले, सहज मी चालून बघावी म्हटले तर 2 किलोमीटर मध्ये मांडे भरून गेल्या आणि त्यावेळेस म्हणजे जो कॉन्फिडन्स लूज झाला, त्यावेळेस कोकाटेंनी सांगितलं नाही तुम्ही 8 दिवसामध्ये पुन्हा परत तेवढं म्हणजे टार्गेट अचीव करू शकतात, गेन करू शकतात। आणि त्यांच्या म्हणजे प्रेरणेनं किंवा त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळं तेव्हापासून मीही सायकल चालवायला लागतो आणि आता 100 किलोमीटर गेलं तरी विशेष म्हणजे त्याचं काही वाटत नाही। त्याचं तो म्हणजे श्रेय आहे ते सर्व दृष्टीनं म्हणजे कोकाटे यांना आहे। मित्रांनो, रिटायरमेंटचं वेळ शाळेमध्ये सांगितलेलं असतं की तू फक्त आता 10वी पास कर आणि मग आयुष्यामध्ये मजाच मजा आहे। 10वी पास झाल्यानंतर सांगितलं जातं फक्त 12वी कर, त्यानंतर कॉलेजला गेल्यावर काही तुला त्रास नाहीये। कॉलेजला गेल्यानंतर ग्रॅज्युएट होतो, आता नोकरी मिळव, नोकरी मिळाली की तुझी मजाच आहे, नोकरी मिळाली की चांगली बायको मिळू दे, मग मजा आहे। नंतर मुलं होतात, त्यांच्या जबाबदाऱ्या वाटतात आणि ही मजा जी आहे आपली लांबतच चालते, ती काही येत नाही। आणि सर्व्हिस मध्ये शेवटच्या दिवसापर्यंत पोलीस तरी घाण्याला जुंपल्यासारखा बांधलेला असतो, परंतु कोकाटेंना आता ती एक्सक्यूज नाहीये। हा जी मजा आहे ती पुढे ढकलायला आता काही कारण नाहीये। वहिनींना मी सांगतो की आता इथून पुढे त्यांच्या पुढे भरपूर पळाल्या, पण आता म्हणजे तुम्ही त्यांना पळवायचं म्हणजे काम म्हणजे व्यवस्थित करू शकता। ते सायकलवर पळताय, पण त्यांना आता घराची जबाबदारी देऊन घरात पळवा आणि त्यांचं आयुष्य म्हणजे किंवा सुखकर राहील याचाही विचार करा। पोलिसांच्या बाबतीत एक नेहमी होतं, तो त्या दिवशीच आपला रिटायरमेंटचा कार्यक्रम फिक्स असतो, तारीख फिक्स असते, परंतु ही जरीही माहीत असली तर जसं जसा तो कालावधी जवळ येतो तसंच माणसाची हुरहुर वाटत राहते। आता म्हणजे अनेक जणांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला म्हणजे जात असताना आता मला असं वाटतं की आपलाच एक दिवस असा कार्यक्रम होणार आहे, जसं सुपातले आणि जातातले। कोकाटे साहेब आता जात्यात आहेत, आपण बाकीचे बरेचसे लोक आपण सुपात आहोत। हा जो दिवस आहे पोलीस खात्यामध्ये, बाकीच्या खात्यांमध्ये जर विचार केला तर रिटायर होणं ही खूप मोठी गोष्ट नसते, पण पोलीस खात्यामध्ये कुठल्याही निष्कलंकपणे रिटायरमेंट मिळणं हीच मोठी बक्षीस किंवा म्हणजे हाच मोठा म्हणजे सत्काराचा म्हणजे मुद्दा असू शकतो। कारण आपल्याला माहिती आहे पोलिसाची भूमिका जी आहे ती नेहमीच विळा भोपळ्यावर पडला काय किंवा भोपळा विळ्यावर पडला काय, कापतो भोपळाच। पोलिसांनी काम केलं तरीही पोलीस बदनाम आणि नाही केलं तरीही पोलीस बदनाम। आणि अशा द्विधा मनस्थितीमध्ये असून, द्विधा परिस्थितीमध्ये असून सुखासुखी रिटायर होणं हे खरोखरच भाग्याचं आणि सत्कार पात्र गोष्ट आहे। प्रत्येक व्यवसायामध्ये काही ना काही आपल्याला गुण लागतो, कौशल्य लागतं, तरच त्या व्यवसायामध्ये आपण निपुण होत असतो। जसं जर तुम्हाला एखाद्या जवाहिराय असेल आणि त्याला जर म्हणजे मोत्याची किंवा हिऱ्याची पारख नसेल तर तो व्यवसायामध्ये निष्पन्न किंवा म्हणजे यशस्वी होऊ शकत नाही। सोनाराला सोन्याची पारख नसेल तर तो यशस्वी होऊ शकत नाही। पण तशी पोलिसाला गुन्हेगार शोधण्याची नजर जर नसेल तर तोही आपल्या व्यवसायामध्ये किंवा खात्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही। कोकाटे साहेबांचं एक म्हणजे उदाहरण सांगतो
की पोलीस हा जो असतो नुसता ड्युटीवर आहे 24 तासात असतो, परंतु जेव्हा सुट्टीवर असतो तेव्हाही कसं काम करावं या आजच्या नवीन पिढीसाठी किंवा नवीन लोकांसाठी कसं मार्गदर्शक आहे त्याचं एक उदाहरण आहे मला. आम्ही गुन्हे शाखा युनिट 1 ला असताना कोकाटेंनी सुट्टी घेतलेली होती आणि त्यांच्या खाजगी कामासाठी एक दिवस ते MG रोडला आलेले होते. दुपारची वेळ होती आणि ते जेव्हा चालले तर त्यांच्या म्हणजे ज्या पारखी नजर जी म्हणतो आपण त्या नजरेनं एक इसमाला म्हणजे पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हा काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरतोय. त्यांनी त्यांचं काम जे होतं ते बाजूला ठेवलं आणि ते पायी त्या गृहस्थाच्या पाठीमागे म्हणजे चालत राहिले. त्यांच्या थोड्या वेळात हे लक्षात आलं की तो ज्या कार लावलेल्या होत्या त्या कारची म्हणजे पाहणी करतोय. ज्या लॉक केलेल्या कार आहे त्या ठिकाणी तो बघतोय की आतमध्ये काही बॅग वगैरे आहे का. त्यांनी त्याच्यावरती लक्ष ठेवलं, मला फोन केला की साहेब असं असं आहे आणि त्याच्याबरोबर आणखी 2-3 लोक दिसत आहे, मी एकटाच आहे आणि जर कोणाला मदतीला पाठवलं तर बरं होईल. ताबडतोब ऑफिस मधून आणखी 4-5 लोक गेले. ती जी गँग होती साऊथ इंडिया मधली किंवा म्हणजे तामिळनाडू मधली गँग होती आणि त्यांचं म्हणजे जे बंद म्हणजे गाड्या आहे, लॉक केलेल्या गाड्या आहेत, त्याची काच फोडून चोरी करण्याची म्हणजे ती गँग होती. पूर्ण भारतीय म्हणजे नॅशनल पातळीवरती ती काम करणारी गँग होती. कोकाटे आणि त्यांनी तिथं पाठलाग केला. त्यानंतर त्यांनी रिक्षामध्ये बसून कॉलेज रोडला गेले आणि कॉलेज रोडला असताना पुन्हा रिक्षात बसून निघून जायला लागले. तर त्यावेळेस त्यांना अटक केलं आणि आपल्या इथले 11 गुन्हे त्या गँगकडून म्हणजे डिटेक्ट झालेले होते. फक्त हे एक नजरेचा खेळ आहे. ती जर नजर नसेल तर पोलीस काम करू शकत नाही. आणि त्यातही पेक्षा म्हणजे त्याच आरोपींनी गुन्हा मुंबई नाक्याला केला होता, फिर्यादी त्या ठिकाणी पोहोचलाय नव्हता. म्हणजे नेहमीच असं म्हटलं जातं की सगळं झाल्यावर पोलीस येतात, परंतु ह्या घटनेमध्ये आधी पोलिसांनी आरोपी पकडले, नंतर फिर्यादी पोलीस स्टेशनला गेला होता. ही म्हणजे खरोखरच कौतुकासारखी गोष्ट आहे. वैयक्तिक बाबतीत जरी बोलायचं झालं तरी 8वी ते 12वी पर्यंत मी म्हणजे घरामध्ये कमी किंवा जमिनीवर जास्त सायकलवर जास्त राहायचो. परंतु त्यानंतरच्या कालावधी कंप्लीट 25 वर्ष परत कधी सायकल अधिकारी आणि माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळी, माझे अरुण विद्यालयातील माझे सगळे मित्र, माझे नाशिक सायकलचे सगळे मित्र, तसेच आमचे नागवीज बॅचचे सगळे मित्र, महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनीचे मित्र, नंतर माझे टापऱ्या कंपनीचे मित्र, माझ्या सोमट्या गावातील माझे रहिवासी आणि इतर सर्व ज्यांचे नावं घेऊन राहिले त्यांची आणि माझे पोलीस खात्यामध्ये माझे सगळे मित्र, आपण सर्व माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्व या ठिकाणी कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि फक्त एकच सांगतो असं की आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये जातो त्या ठिकाणी जो समोरचा व्यक्ती असेल त्याचा आपण सत्कार करतो. पण मी यावेळेस असं ठरवलं होतं की आपण सत्कार करताना मला माहिती आहे आपण टावेल आणतो, टोपी आणतो, शाल आणतो, इतर काही फुलं आणता, बुके आणता, ते न घेता आपण मी माझ्या पत्रिकेमध्येच असे उल्लेख केला होता का आपण सर्वांनी शालेय वस्तू आणाव्या. या शालेय वस्तू आज ज्या जमा होतील त्या मी माझ्या गावातील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाटप करणार आहे. आणि आपण सुद्धा हा उपक्रम सर्वांनी राबवावा. हे शाल, टोपी, श्रीफळ सर्व बंद करावं. प्रत्येकाच्या घरामध्ये बघा सर्व या वस्तू पडलेल्या आहेत, त्याचा काही उपयोग होत नाही. पण आज जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांना या शालेय पुस्तकांचा, साहित्यांचा सर्वांचा आपल्याला उपयोग होणार आहे. आणि आपण सुद्धा यापुढे असंच करावे मी अशी विनंती करतो. आता आपण वेळ भरपूर झालेला आहे. आपण या कार्यक्रमानंतर सर्वांनी पोटभर जेवण करा. स्टार न्यूज साठी गणेश देवाडे, नाशिक.